नमस्कार मंडळी. मी डॉक्टर वर्षा यादव मोरे आपल्या सर्वांचं आरामात बोला ह्या आपल्या लाडक्या पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत करते. आज एक पॅरेंट असणं खूप चॅलेंजिंग काम आहे. मुलांचा हट्टीपणा मॅनेज करणं, त्यांचा अभ्यास मॅनेज करणं, इतकंच नव्हे तर त्यांचं स्क्रीन टाइम लिमिट करणं. हे सगळं करता करता पॅरेंट्सची पार तारेवरची कसरत होऊन जाते. आज पॅरेंट आणि मुलांचं रिलेशन कसं असायला हवं, ते कसे जास्तीत जास्त एकमेकांच्या जवळ येऊ शकतील, हेच सगळं जाणून घेण्यासाठी आज आपण बोलवले आहे पूजा देशपांडे हिला. ती एक सायकोलॉजिस्ट आहे आणि तिचा खूप वर्षाचा अनुभव आहे ॲज अ काउन्सिलर शाळा आणि कॉलेजेसमध्ये. चला तर मग तिच्याशी गप्पा मारूया. हाय पूजा, कशी आहेस? नमस्कार. मी खूप छान. त्यामुळे तुला बघून इतकं छान वाटतंय. आणि आज आपला जो विषय आहे ना चाइल्ड सायकोलॉजीचा, हा पण इतका इंटरेस्टिंग आहे की आपल्या गप्पा खूप छान रंगणार आहेत. आय एम शुअर. अँड वन्स अगेन थँक्स अ लॉट फॉर कमिंग टू अवर पॉडकास्ट. इट्स माय प्लेजर. मला इतकं छान वाटतं इथे आल्यापासून. मी नाव पण वाचलंय आणि मी पण खूप उत्सुक आहे तुमच्याशी गप्पा मारायला. चल गप्पा मारायला सुरुवात करूया मग. नक्कीच. पूजा, हा जो तू विषय निवडलायस ना, चाइल्ड सायकोलॉजी, हं. म्हणजे मुळात सायकोलॉजीचं शिक्षण घेणं. हं. म्हणजे हे असं आहे की एखाद्याच्या डोक्यात शिरून हा विचार करणं की तो काय विचार करतोय आणि मग त्यावर आपण विचार करणं. हा इतका किचकट विषय तू कसा निवडलास? मला असं वाटतं मी ना याचं श्रेय माझ्या पालकांना देईन, माझ्या आई-वडिलांना देईन. कारण त्यावेळेस ज्या पद्धतीने त्यांनी मला मोकळीक दिली शिक्षणाच्या बाबतीत विचार करण्याची. तुम्हाला ऐकायला गंमत वाटेल. खरं तर मी 11वी सायन्सला होते आणि ते 10वी नंतर 80-85 च्या पुढे मार्क मिळाले, की आपसूक फक्त सायन्स. थोडे कमी असले की कॉमर्स आणि थोडे कमी असले की आर्ट्स. आर्ट्स. म्हणजे ह्या ज्या काही संकल्पना होत्या, त्या किती चुकीच्या होत्या ते आपण बोलण्याच्या ओघात अजून बोलूच. पण असे काही ठोकताळे असतात आणि मग आपण तसे वागत जातो. पण 11वीत माझ्या लक्षात आलं, की माझी आवड काय आहे आणि मला काय आवडतंय. विज्ञानाचा अभ्यास सायन्सचा केलाच असता, पण तो इतका मनापासून आनंदाने होत नव्हता. आणि माझ्या आई-वडिलांशी माझं मोकळेपणाने बोलणं झालं आणि मी ज्या महाविद्यालयामध्ये शिकत होते, तिथे मानसशास्त्राचा प्रभाव होता. तिथे एम.ए. सायकॉलॉजी होतं. तिथल्या काही शिक्षकांशी बोलून मला ती जाणीव झाली आणि ती आवड आपल्यात आहे आणि आपण ती शिक्षणातून अजून वाढवू शकतो हे माझ्या लक्षात आलं आणि मी मानसशास्त्र या विषयाकडे वळले. ग्रेट, स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. तिचं आपण आहे ना आता हार्डकोर आपल्या विषयाकडे जाऊया. नक्की. आता आहे ना सायकोलॉजी. ओके, सायकोलॉजी म्हटलं ना की थोडंसं आहे ना असं एक अलर्टनेस येतो. हं. म्हणजे असं वाटतं लोकांना काही मेंटल इश्यू असतात किंवा काही बिहेवियरल इश्यूज असतात, त्यामुळे लोक एखाद्या सायकोलॉजिस्टला भेटतात. ओके, पण समज एखाद्यामध्ये काहीतरी बदल होत असतील, त्याला जाणवत असतील, हं. तर त्यांनी हे कसं ठरवायचं की आपल्याला एका सायकॅट्रिस्टची गरज आहे की एका सायकोलॉजिस्टची? हं. जरा प्लीज सांग ना जरा. खूप छान प्रश्न विचारलाय तुम्ही. पण मुळात ही शोकांतिका आहे, की मेंटल हेल्थकडे ना दुर्लक्ष केलं जातं. मानसिक स्वास्थ्याकडे आपण तेवढंसं लक्ष देत नाही. कारण आपण जसं म्हणतो, की फिटनेस महत्त्वाचा आहे. त्यामुळे थोडंसं काही झालं, पोटात दुखतंय, डोकं दुखतंय किंवा खूप दिवस अस्वस्थ वाटतंय, तर आपण जितक्या सहज डॉक्टरकडे जातो फिजिकल इश्यूजसाठी, तेवढ्या इझिली आपण मानसिक स्वास्थ्याचा विचार करत नाही. म्हणजे आयुष्यातले खूप महत्त्वाचे निर्णय घेताना सुद्धा अजूनही आपल्याला असं वाटत नाही, की आपण मानसशास्त्रज्ञाशी बोलूया. म्हणजे माझा जो काही डायलेमा आहे, जे कन्फ्युजन आहे, ते मी विचारेन. हे हल्ली थोडं-थोडं हा अवेअरनेस, ही जाणीव व्हायला लागली आहे, पण ती तेवढी अजूनही नाहीये. मुळात जर कोणाला असं वाटत असेल, की मला सायकॉलॉजिस्ट किंवा सायकियाट्रिस्टकडे जायची गरज आहे, तर आधी मी त्यांचं अभिनंदन करेन, की त्यांना ही जाणीव होते आणि असं वाटतंय. तर मुळात आधी त्यांचं अभिनंदन आणि मग त्याच्यापुढे आपण येऊया, की सायकॉलॉजिस्ट की सायकियाट्रिस्ट. तर मुळात यातला फरक सांगते, कारण फार रँडमली हे दोन्ही शब्द वापरले जातात. सायकॉलॉजिस्ट हे असे आहेत, की जे तुम्हाला थेरपीज देतात, तुमचं काउन्सिलिंग करतात. ज्याच्यामध्ये आपण म्हणूया फॅमिली थेरपी असू शकते, करियर गाईडन्स असू शकतो किंवा नॉर्मल अँक्झायटीच्या काही गोष्टी जर असतील, तर त्या संदर्भामध्ये असू शकतं, रिलेशनशिप इश्यूज. पण सायकायट्रिस्ट हे जे असतात, ज्याच्यामध्ये जेव्हा तुम्हाला असे काही मनोविकार आहेत, ज्याच्यामध्ये गोळ्या औषधांची गरज आहे, त्यावेळेस आपण सायकियाट्रिस्टकडे जाणं योग्य ठरतं. कारण ते प्रॉपर त्यांनी डॉक्टरेट ही म्हणजे पदवी घेऊन वैद्यकीय शिक्षण घेत असताना सायकियाट्री हे फील्ड चूज करून त्यांनी स्पेशलायझेशन केलेलं असतं आणि सायकॉलॉजिस्टना मेडिसिन प्रिस्क्राईब करणं अलाउड नाहीये. बट सायकियाट्रिस्ट कॅन प्रिस्क्राईब दी मेडिसिन, असा तो फरक आहे. त्यामुळे थेरपी, काउन्सिलिंग याच्यासाठी सायकॉलॉजिस्ट. आणि बऱ्याचदा असं होतं, की तुम्ही आधी सायकॉलॉजिस्टकडे जा,
त्यानंतर जर ती गरज असेल तर सायकोलॉजिस्ट तुम्हाला सायकॅट्रिस्टकडे रेफरन्स देतात. सो मे बी जर गरज असेल तर तुम्हाला सायकॅट्रिस्टकडे सायकोलॉजिस्टच रेफरन्स देऊन पाठवतील. ओके, सो फर्स्ट स्टेप विल बी यू विजिट अ सायकोलॉजिस्ट. येस, येस. काही बाबतीत तुमचे डॉक्टर्स, जे तुम्ही जनरल डॉक्टर्सकडे जर गेलेला असाल, ते सुद्धा तुम्हाला सजेस्ट करतात. गरज असेल तर ते डिरेक्टली सायकॅट्रिस्टकडे पाठवतील. सायकॅट्रिस्ट इज अ पर्सन जे तुमचे अनालिसिस करून तुम्हाला मेडिसिन प्रिस्क्राईब करतील, की ज्याच्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत की डिप्रेशन डीप लेवलचं असेल किंवा काही वेगवेगळ्या स्किझोफ्रेनियासारख्या ज्या गोष्टी असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला गोळ्या औषधांनी त्याच्यावरती थोडी आपण मात करू शकतो, कंट्रोल करू शकतो. पण हा जो औषधांचा पार्ट आहे ते सायकोलॉजिस्ट प्रिस्क्राईब नाही करत. ओके, चला एक कॉन्सेप्ट खूप छानपणे तू क्लिअर केली. ह्या फील्डशी रिलेटेड आहे ना खूप मिथ्स पण आहेत. म्हणजे आता समज आपण एखादा एक कॅन्सर डॉक्टरला व्हिजिट करतोय, समज एखाद्या व्यक्ती, तर तो एवढा हे नाही, म्हणजे असे इयर्स असे उभे राहत नाहीत जेवढं की एखाद्या सायकोलॉजिस्टला म्हणजे भेटतोय हे ऐकल्यावर होतं. तर हा जो म्हणजे एक डायलेमा जो आहे ना आपल्या समाजामध्ये, आणि त्याच्याशी रिलेटेड खूप मिथ्स पण आहेत, तर त्याबद्दल काय सांगशील तू? ग्रेट. अगदी बरोबर. कारण ना असं होतं, की समजा आता आजूबाजूला आपल्याला वाटलं तर आपण पटकन जसं एखाद्या मैत्रिणीला किंवा आपल्या शेजारच्यांना असं म्हणू शकतो, की "का गं एवढं दुर्लक्ष करते? डॉक्टरकडे जाऊन ये एकदा." एवढ्या इझिली आपण, की "तू ना सायकॉलॉजिस्टकडे जाऊन ये एकदा." हे नाही म्हणू शकत. अगदी कारण बरोबर. पटकन तिच्या मनात गैरसमज येणार, की "तू काय मला वेडी समजतेस की काय?" सो सायकॉलॉजिस्टकडे जाणं म्हणजे जसं काही मी काही वेडी आहे किंवा मला काहीतरी त्रास झालाय अशा पद्धतीने बघितलं जातं. पण काही अंशी या विचारांमध्ये बदल होतायत, जाणीवा निर्माण होतायत. मुद्दा एवढाच आहे, की मानसिक स्वास्थ्याकडे ज्यावेळेस तुम्हाला लक्ष द्यायचं असेल, त्यावेळेस हे फार गरजेचं आहे. आणि ते तेवढ्याच सटल वेने घेतलं गेलं पाहिजे. जसं आपण एखाद्या डॉक्टरकडे जातो शारीरिक गोष्टींसाठी, तेवढ्याच मानसिक विषयी आपण सजग असणं गरजेचं आहे. आणि दरवेळेस ते काही फक्त आजार नसतात. कधी-कधी एक थोडासा काहीतरी कन्फ्युजन, डायलेमा असू शकतो. गोंधळ मनातला जो असतो, ज्याच्यामध्ये निर्णय घेता येत नाहीये, पण तो गोंधळ खूप त्रास देतोय. तर ती मानसिक ओढाताण कुठेतरी तुम्हाला त्याची दिशा मिळू शकते. आणि काय वाटतं ना आता कोणालाही, की ती काय तिसरी व्यक्ती मला सांगणार. एक्झॅक्टली. पण त्या व्यक्तीने जर तो अभ्यास केलेला आहे, त्यांचा जर तो अनुभव आहे, तर तुम्हाला जी दिशा निवडायची आहे, त्याच्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होऊ शकते. मग ती रिलेशनशिप रिलेटेड असू दे, कुठल्याही नातेसंबंधांविषयी किंवा शिक्षण असेल, करिअर असेल, घरातलं काही वातावरण असेल, या कोणत्याही संदर्भामध्ये जर तुम्ही याल, बोलाल, तर तुम्हाला ते लक्षात येईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं वाटतं, की सायकॉलॉजिस्ट जे असतात, मानसशास्त्रज्ञ, ते काय सल्ले देणार वगैरे. तर सायकॉलॉजीमध्ये किंवा काउन्सिलिंगमध्ये आम्ही कोणीही सल्ला देत नाही. इट इज नॉट सजेशन्स गिव्हिंग. इथे तुम्हाला तुमच्याच मुद्द्यांमध्ये अशा पद्धतीने त्याच्यावरती डिस्कशन करून वेगवेगळे वे दाखवले जातात आणि ते जे वेगवेगळे मार्ग आम्ही दाखवतो, त्यावेळेस तुमचाच तुम्हाला उलगडा होत जातो, की कुठल्या मार्गाने जाणं खडतर आहे, काय आपण निवड करू शकतोय, कुठलं योग्य अयोग्य ठरेल. सो इट इज अबाउट हेल्पिंग युअरसेल्फ. सर तुम्हीच जसं म्हणतात ना, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तर याची जाणीव आणि हे वेगवेगळे रस्ते अ, त्याबद्दलचं मार्गदर्शन आम्ही करतो. ज्याच्यामध्ये महत्त्वाची जाणीव ही करून द्यावी लागते, की यू आर नॉट द ओन्ली पर्सन हू इज सफरिंग. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक अडचणी आहेत, ज्यावरती अनेक जण मात करताना आपल्याला दिसतात किंवा त्या अडचणींवरती काम करत असतात. तर तसंच तुम्हालाही करता येईल. तर तुमच्या क्षमतांची तुम्हाला ओळख करून देऊन त्याबद्दलची मदत सायकॉलॉजिस्ट तुम्हाला करत असतात. व्हेरी गुड. म्हणजे खूप ॲक्च्युअली इट्स सच अ हेल्पफुल थिंग, अमेझिंग. मला ना अजून एक तुला एक विचारायचं असं, की आपण आहे ना आजचा जो आपला जो पॉडकास्ट आहे ना, हं. तो बेसिकली फोकस आपण ठेवला आहे चाइल्ड सायकोलॉजीवर. बरं. बिंग अ मदर माय सेल्फ, यू आर ऑल्सो अ मॉम. तर आजकाल आहे ना मुलांची सायकोलॉजी हा एक खूप असा आहे ना गहन विषय झालाय. म्हणजे मुलांशी बोलावं कसं, हा एक मोठा प्रश्न आहे पॅरेंट्सला. ना त्यांच्याशी खूप लिनियंट होऊन चालतं, ना त्यांना खूप ओरडून चालतं. म्हणजे हात उचलणं तर फारच लांबची गोष्ट राहिली नाही. आता. तर मला आहे ना तुला हेच विचारायचंय, की आजकालची मुलं जी आहेत ना, त्यांच्यामध्ये ना थोडे अँगर इश्यूज जास्त दिसतात. म्हणजे ते लोक लगेच रागवतात
किंवा मग त्यांना जास्त ओरडलं की लगेच असे गप होतात वगैरे. तर ऍज अ सायकोलॉजिस्ट तुझं काय त्याच्यावर निरीक्षण आहे? मला वाटतं ही थोडी ना खूप पुढची स्टेप आहे. पण राग येणं सुद्धा आपण आधी असा विचार करूया, की ही मानवी भावना आहे. मुळात एखाद्या व्यक्तीला राग येणं म्हणजे चुकीचं नाही. परंतु तो राग येत असतानाची जी तीव्रता आहे आणि त्याबद्दलची जी त्याच्यावरची वागणूक आहे, त्यावरती मात्र आपल्याला काम करणं गरजेचं आहे. आणि ही प्रत्येक गोष्ट केस वाईज खूप वेगळी असू शकते. ज्यावेळेस आपण चाइल्ड सायकोलॉजीबद्दल बोलतो, पालकांना राग येईल कदाचित, पण आम्ही आधी पालकत्वाबद्दल बोलतो. कारण बऱ्याचदा असं होतं की आपणही नवीनच आई वडील झालेलो असतो, पालक झालेलो असतो. तर ज्या पद्धतीने आपण त्यांच्यात रुजवत जातो तशा गोष्टी घडत जातात. काही भाग हा त्यांच्या स्वभावाचा आहे, मूळ स्वभावाचा. परंतु ज्या पद्धतीने वातावरण मुलं बघतायत किंवा सोशल मीडिया असेल, ज्या पद्धतीने स्क्रीन टाईम त्यांच्या समोर येतोय, टीव्ही, मीडिया आणि त्याचं एक्सपोजर किती आहे, घरात किती जण आहेत, त्यांची जडणघडण कशी झालेली आहे, हे मुद्दे फार याच्यामध्ये महत्त्वाचे आहेत. आणि आई-वडिलांना किंवा घरातल्या एखाद्या व्यक्तीला किंवा शेजारच्या असेल, शाळेतले असेल, अशा व्यक्तींना काहीतरी बघत-बघत सुद्धा ते इमिटेट करत असतात. तर मुळात ते कारण शोधणं फार गरजेचं आहे. आणि ज्या पद्धतीने फ्रॉम डे वन, म्हणजे असं होतं की मूल खूप लहान असताना जेवायला भरवतानाच तुम्ही आधी स्क्रीन देताय, दाखवताय की तो नाहीच जेवणार. तर मला असं वाटतं आधी ना मी काही या अझम्पशन्स वरती बोलेन पालकांच्या. लहान मुलगा आहे, तो नाहीच ऐकणार. चॉकलेट तर तो खाणारच, ते तर असणारच. तुम्हीच जेव्हा ही अशी सुरुवात करता त्यावेळेस आणि मग नंतर अचानक जेव्हा तुम्ही एक्सपेक्ट कराल की आता माझं सगळं ऐकलं पाहिजे, तर त्यावेळेस त्या व्यक्तीला राग येणं पण साहजिक आहे. कधी-कधी पालकांच्याही अपेक्षा जास्त होतात असं आपल्याला दिसून येतं, की जी आपली स्वप्न अपूर्ण राहिली आहेत, ती त्यांच्यावरती लादली जातात किंवा एक ओव्हर अँक्झायटी होते, की आजचा काळ इतका कठीण आहे, स्पर्धेचं युग आहे, मग पुढे कसं होणार? त्यामुळे पालकांनाही काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. त्या जन्माला आलेल्या बाळाकडे एक वेगळा माणूस म्हणून बघणं गरजेचं आहे. आणि सुरुवातीपासून तुम्ही ज्या पद्धतीने वागवाल तशा गोष्टी घडत जातात. म्हणजे साधी गोष्ट आहे, जर खाण्यापिण्याच्या संदर्भात असेल, भूक लागल्यावरती तुम्ही त्यांना काय दिलंय लहानपणी, तेच त्याची आवड पुढे डेव्हलप होत जाते. त्यामुळे तुम्ही जर आधी अझ्युम केलं, की तो लहान आहे, त्याला कारल्याची भाजी नाहीच आवडणार आणि ती कडू आहे, अशीच जर तुम्ही बोलायला सुरुवात केली, तर ते तसंच ट्रेनिंग होत जाणार आहे. कारण जर तुम्ही विचार केलात, की आदिवासी भागात असेल, पाड्यांवरती असेल, वेगवेगळ्या अशा भागात, तिथे कुठे मुलं पिझ्झा, पास्ता खातायत, बर्गर खातायत. आपल्यालाही माहिती नसलेल्या भाज्या ती मुलं खातायत. बरोबर. त्या वातावरणातच त्यांना ते तसं मिळत गेलं, ती जडणघडण तशी होत गेली. तर खूप आधी मुद्दा असा आहे, की पालकत्व फार महत्वाचं आहे. पालक म्हणून तुम्ही सगळ्यांनी आधी ॲक्सेप्ट करणं, मी स्वतःलाही त्याच्यात घेईन, की आपण काय वागतोय. आई-वडील म्हणून कुणीच परफेक्ट नाही होत. पण आपणही शिकत असतो मुलांबरोबर. आपणही पालक म्हणून घडत असतो. तर अशा खूप टेक्निक्स आणि छान-छान गोष्टी आहेत, की ज्या आपल्याला इम्प्लिमेंट करता येतील. आणि मग त्या अनुषंगाने बिहेवियरल थेरपी म्हणून एक गोष्ट आहे, जी सायकॉलॉजिस्ट तुम्हाला त्याच्यासाठी मदत करू शकतात. किंवा काही सजग पालक जे असतील, त्यांनी जर काही त्याच्यावरची पुस्तकं वाचली किंवा ते सायकॉलॉजिस्टना येऊन भेटले, तर तुम्हाला खूप असे टेक्निक्स आम्ही सांगू शकतो, की ज्याच्यामुळे तुमचं आणि तुमच्या मुलातलं नातंही सुंदर होईल आणि या बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत, हे जे चॅलेंजेस आहेत, ते छान हँडल होतील. आता तू म्हणालीस की मुलं पालकांकडूनच शिकत असतात. हं. ओके. पण आता ज्या जनरेशनला आपण बिलॉंग करतो, हं. आपल्या लहानपणी जर आपण आपल्या आईचं ऐकलं नाही, ते इमॅजिन एक दणका येतो. कुठूनही एक फटका येऊ शकतो. आणि मग तेव्हा मी ऍक्च्युली असं विचार करते, की आपल्याला कधी त्याचा ट्रॉमा झाला नाही. नाही. हं. ओके. आपल्याला ठीक आहे, एक 5-10 मिनिटं वाईट वाटलं आणि देन वी वर बॅक टू नॉर्मल. आपण ट्रॅकवर आलेलो आहोत. हो. आणि ते काम आईने सांगितलेलं आपण केलेलं आहे इमानदारीत. नाही तर दुसरा दणका आला असता. पण आता लोक म्हणतात की मुलांना मारू नका, हं. त्यांना ओरडू नका. पण हे कसं काय हँडल करायचं ॲज अ पॅरेंट? हो. फार सुंदर प्रश्न आहे हा. कारण "छडी लागे छमछम विद्या येई घमघम" घम. यावरती अजूनही खूप जणांचा विश्वास आहे आणि ती लागू पडते. परंतु कसं आहे, की आताचा जसा काळ बदलत गेला, ज्या पद्धतीने वातावरण आहे, ज्या पद्धतीने आजूबाजूला आपण बघतोय, आत्ताच आपली अनेक भावंडं अशी असतील जी परदेशात आहेत
आणि तिथल्या मुलांना तर डायरेक्ट 100 नंबर दाबून म्हणजे आई वडील जरा ओरडले तर काय ही सवय. तर हे खरोखर आव्हान आहे. परंतु याच्यामध्ये मला असं वाटतं, की तो रेशो फार महत्वाचा आहे. कारण मुलांना धाक असणं फार गरजेचं आहे. मग तो धाक कशा पद्धतीने असला पाहिजे, हे डेव्हलप होणं फार महत्वाचं आहे. म्हणजे तो ओरडून मारूनच करून नाहीच चालणार आहे. पण ज्यावेळेस तुम्ही सांगताय, की "बस झालं आता फोन बघू नकोस." तर फोन बघू नकोस सांगत असताना तुमच्या हातात जर फोन आहे आणि तुम्ही जर खूप वेळ फोन वापरताय, तर आयदर मग त्या मुलाला, मुलीला हे कळलं पाहिजे, की मी कामासाठी वापरतीये. माझं काम झाल्यावर मी बंद करून ठेवणार आहे आणि मी तुझ्याशी खेळणार आहे. अशा पद्धतीने असे काही विशिष्ट काय म्हणूया विषय, इश्यूज आपण हँडल करू शकतो. त्यामुळे हे खूप सब्जेक्टिव्ह होऊन जाणार आहे. केस वाईज या गोष्टी थोड्या वेगवेगळ्या असू शकतात. आणि रागाचं जे मगाशी म्हटलं त्यावरती माझं म्हणणं आहे, की आजही अनेक गोष्टींमध्ये असं होतं बघा सामाजिक स्तरावरती, की ज्यावेळेस आपण म्हणतो, की काय चाललंय हे बाहेर, हे बघून चीड येते. हे चीड येणं, राग येणं फार महत्वाचं आहे. कारण चांगला नागरिक होण्यासाठी राग येणं महत्वाचं आहे, तरच आपण व्यवस्थेकडून अपेक्षा करू शकू, की व्यवस्था सुधारली पाहिजे, हे चुकीचं आहे. तर राग येण्याची भावना आपल्याला त्यांची मारायची नाहीये. परंतु तो राग त्यांना आल्यावरती त्यांचं वागणं कसं असलं पाहिजे हे महत्वाचं आहे. आणि आपल्यालाही राग येतो त्यावेळेस न मारता, न ओरडता कशा पद्धतीने समजवता येईल, हे याच्यामध्ये फार महत्वाचं ठरेल. ऑपरंट कंडिशनिंग म्हणून आहे. थोडं तांत्रिक होईल त्यामुळे मी थोडं साध्या भाषेत सांगते, की ज्याच्यामध्ये रिइन्फोर्समेंट असं म्हटलं जातं. पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट आणि निगेटिव्ह रिइन्फोर्समेंट. तर यात आपण असा विचार करूया, की एखादी कृती जेव्हा लहान मुलांनी केली, तर ती जर योग्य असेल आणि ती पुन्हा-पुन्हा व्हावी असं वाटत असेल, छान गाणं म्हणून दाखवलं, छान गोष्ट सांगितली, तर आपण पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट देतो. वाह! व्हेरी गुड, खूप छान, शाब्बास, टाळ्या वाजवणं आणि अशा पद्धतीने कौतुक करणं. पण एखादी गोष्ट जेव्हा त्या व्यक्तीने, बाळाने, त्या लहान मुलाने, मुलीने करू नये असं वाटत असेल, तर आपण देतो निगेटिव्ह रिइन्फोर्समेंट. त्याच्यामध्ये असं असतं, की नाही, नको, मला नाही आवडलं आज तू जे वागलास, वागलीस, तर हे असं पुन्हा करायचं नाहीये. ठीक आहे, गुड बॉय, गुड गर्ल असं जर म्हणायला हवं असेल, तर हे नाही करून चालणार. पण हे करत असताना आपण छान वागल्यावरती टँजिबल नाही द्यायचंय. म्हणजे तू हे छान केलंस, की मी तुला चॉकलेट देणार. तू हे छान वागलास, की तुला केकच आणून देणार आहे. मग आपण पास्ताच खाणार आहोत. अशा कुठल्याही टँजिबल गोष्टींचं आमिष न दाखवता त्यांना फक्त त्या भावनेने घडवायचंय. की मला आज खूप अभिमान वाटतोय तुझ्यावर. आय एम प्राउड ऑफ यू. हग करणं, त्यांना छान मिठीत घेऊन प्रेमाने गोंजारणं. या गोष्टी जर घडत गेल्या तर ती पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट आहे. आणि तेच निगेटिव्ह रिइन्फोर्समेंट देत असताना न मारता, न ओरडता तुम्ही अशा काही टेक्निक्स वापरू शकतात, की मला नाही आवडलं हे जे तू वागली असते. हे जे तू वागलास ते त्याच्याने मला खूप वाईट वाटलंय, राग येतोय मला आणि योग्य नाही हे. अशा पद्धतीने त्याच्याही भावनेचा आपण असं म्हणूया विचार करून त्या इमोशन्स त्या बाळामध्ये, त्या मुलामध्ये किंवा मुलीमध्ये डेव्हलप होण्यासाठी मदत होते. हो, एक्झॅक्टली. अमेझिंग. खरंच मी खूप असं डिस्क्रिप्टिव्ह तू उदाहरण देऊन सांगितलंय. मी स्वतः ट्राय करीन हे. आता नक्कीच. आपण आहे ना स्क्रीन टाईम बद्दल बोलत होतो. हां. तर मला एक सांग, की आता लॉकडाऊन नंतर आहे ना, मुलांचा अभ्यासच लॉकडाऊनच्या दरम्यान सगळ्या हं, हं, स्क्रीनवर हं. होत होता. हं, हं, तर हं. त्यांना इव्हन आफ्टर लॉकडाऊन जेव्हा स्कूल स्टार्ट झाले, त्यांना ना ती एक सवय झाल्यासारखी झाली. हातात हं, हं. टॅबलेट असणं किंवा लॅपटॉप असणं सतत. हो. तर आता ही सवय कशी मोडायची त्यांची? हं, हं. आणि किती एक स्क्रीन टाईम आहे, की बोलशील की तू, की बाबा हा एक आयडल स्क्रीन टाईम आहे, एवढा तुम्ही मुलांना स्क्रीन टाईम द्या? हं, हं, हं. अ, कालाय तस्मै नमः असं म्हणत आपल्याला पुढे जावंच लागतं. त्यामुळे जसा काळ बदलला तशा गोष्टी बदलतायत. त्यामुळे आपण त्यांना स्क्रीनपासून पूर्णपणे अलिप्त तर नाही ठेवू शकत. कारण त्याच्यामुळे त्यांची प्रगती सुद्धा खुंटेल. कुठल्याच गोष्टीचा अतिरेक न होता त्या गोष्टी कशा पद्धतीने हँडल करता येतील हे थोडं ट्रिकी आहे. पण पुन्हा मी म्हणेन की ते केस वाईज डिफरंट होईल, एज वाईज डिफरंट होईल. आणि त्यानंतर जेव्हा मुलाला ही सवय लागते ते ती पटकन कुठलीही सवय नाही जाणार. तर कामापुरतं जेव्हा मूल ऑनलाईन आहे किंवा काही ऑनलाईन क्लासेस असतील किंवा त्यानंतर एक थोडा वेळ बघितल्यानंतर त्याला त्याच्यापासून डिटॅच करण्यासाठी आपल्याला काही टेक्निक्स वापरावे लागतील. कारण मुद्दा असं होतं की आपण हे करू नको असं सांगतो, पण काय करायचंय ते सांगायला विसरतो.
अनेक बाबतीमध्ये असं आपल्याला आढळून येईल, की कुठे-कुठे आपण जातो तेव्हा इथे-इथे हे करू नये. गप्पा मारत बसू नये. हम्म. निगेटिव्हली हे करण्याच्या गोष्टी ज्या काही ठिकाणी त्या गरजेच्याच असतील. परंतु बऱ्याचदा हे करू नको, मग काय करायचं? तर ते हे करू नको हे सांगण्याआधी जर आपण असं म्हटलं, की "ये जरा वेळ आपण ना आज काहीतरी ओरिगामीचं करणार आहोत. मी ना छान रंगीत कागद आणलेत आणि याचं आपल्याला हे ना असं एक क्रिएटिव्ह बनवायचंय. येतोस का मदत करायला?" अशा पद्धतीने हळू आपल्याला त्याच्यातनं डिटॅचमेंट स्क्रीन टाईमशी त्या मुलाची किंवा मुलीची कशी होईल याचा प्रयत्न करावा लागेल. थोडं आव्हानात्मक आहे, पण त्यासाठी पालकांना किंवा जे कोणी गार्डियन असतील, जे कोणी तेव्हा अवेलेबल असतील, कारण दोन्ही पालक हल्ली जॉब करतात. जॉब करत असतात, कामासाठी धावपळ करत असतात, जी फार गरजेची आहे. त्यामुळे ही सगळीच आव्हानं सांभाळता त्यातून वेळ काढून स्वतःचं मानसिक स्वास्थ्य जपत हे त्यांना करावं लागणार आहे. फक्त मी एवढंच म्हणेन, की हे करू नको म्हणण्यापेक्षा आता काय कर, हा जर पर्याय त्यांच्यासमोर आपण ठेवत गेलो. कारण आता सोशल मीडियावरती असे काही वेगवेगळे टॉयज, गेम्स आणि काही ॲक्टिव्हिटी अशा आलेल्या आहेत. मला वाटतं ती डिजिटल स्लेट ऑर समथिंग. तर त्या गोष्टींचा वापर करून आपण त्यांना रिप्लेसमेंट जर देत गेलो, तर ते खूप छान होईल. आणि बऱ्याचदा असंही करावं लागणार आहे, की जेव्हा मूल म्हणतं, की मला बोर होतंय, मला कंटाळा आलाय, होऊ दे. थोडा वेळ बोर होऊ दे. थोडा वेळ कंटाळा येऊ दे. शांत बस. कारण शांत बसणं सुद्धा फार गरजेचं आहे आणि ते हल्ली मिसिंग आहे. त्यामुळे ते सतत काहीतरी करत राहणंही गरजेचं नाहीये. आणि कधी-कधी असं करता येईल, की त्याचे तो मार्ग शोधेल. लगेच बाबा-पुता करत, की "अरे बापरे! मग मी तुझ्यासाठी काय करू?" हे न करता, "बरं ठीक आहे. तुझं तू शोध." मग तो काहीतरी पेपर काढेल, चित्र काढत बसेल. सो ते त्याला किंवा तिला करू देत. काही वेळेस ना टाईम आउट टेक्निक फार महत्वाचं आहे, की जेव्हा टेम्पर टँट्रम असतात आणि मूल रडत असतं, त्यावेळेस पूर्णपणे 5 मिनिटं दुर्लक्ष करणं, म्हणजे सेफ्टीची काळजी घ्या, पण पूर्णपणे 5 मिनिटं जर तुम्ही दुर्लक्ष केलंत, तर त्याला पण त्याच्यातनं बाहेर येता येईल आणि त्याच्या हे लक्षात येईल, की आपण रडलो आणि आकांडतांडव केला, म्हणजे आपले सगळे लाड होतात, असं बरोबर. नाही. तर यासाठी घरातल्या सगळ्याच सदस्यांनी त्या आई-वडिलांना मदत करावी अशी मी विनंती करेन. कारण आजी-आजोबा यांच्यापैकी एकाची भूमिका वेगळी आणि आईची फक्त भूमिका वेगळी असं जर झालं तर आई विलन ठरते. तर असं न होता त्या कुटुंबामध्ये छान संवाद असायला पाहिजे आणि त्या मुलाच्या किंवा मुलीच्या भल्यासाठी, चांगल्यासाठी तुम्ही ठरवून युद्ध पातळीवरती हे काम केलं पाहिजे. एक्झॅक्टली. हे ना मूल सांभाळणं आहे ना, हे एकाच्या बसचं बात नाहीये. म्हणजे एकटा माणूस ते करूच शकत नाही. इट हॅज टू बी अ ग्रुप प्रोजेक्ट. येस. इट्स टेक विलेज टू रेज अ रेज अ चाइल्ड चाइल्ड. असं म्हटलं जातं. ॲब्सोल्युटली. त्यामुळे आणि पुन्हा जनरेशन गॅप आहेच ना, कारण आजी-आजोबा वेगळ्या पिढीचे आहेत, आई-वडील वेगळ्या पिढीचे आहेत. तर काही गोष्टींचा फरक पडेल, पण सामंजस्याने आणि काही गोष्टी ठरवून, की एका व्यक्तीने नाही म्हटल्यावर दुसरी व्यक्ती जर ती गोष्ट आणून देत असेल, तर ते मुलाच्या मनात तो गैरसमज निर्माण होईल आणि ज्या व्यक्तीने ते चॉकलेट आणून दिले, तीच व्यक्ती त्याच्यासाठी महत्त्वाची ठरेल. तर असं न होऊ देता आपण त्याची काळजी आणि त्यातला मध्य मार्ग, सुवर्ण मध्य शोधता येईल आणि तो जर तुम्हाला शोधता येत नसेल, तर प्लीज सायकॉलॉजिस्टकडे या. आम्ही आहोत. मला ना तुला बिहेवियर चेंज बद्दल एक क्वेश्चन विचारायचा आहे. पूर्वी आपण बोलायचो की मुलं मोठी होत आहेत, टीनेजर होत आहेत, म्हणून त्यांचा स्वभाव बदलतोय. पण आजकाल मला ना हे जाणवतंय की 4th आणि 5th स्टँडर्डची मुलंही अशी वेगळी बिहेव करतात. म्हणजे जसं टीनेजर्स लोकांना जेवढी माहिती तेवढी ह्यांना माहिती होत चालली आहे. तर ॲज अ सायकोलॉजिस्ट तुझं काय विचार आहेत यावर? मला असं वाटतं तुमच्या प्रश्नातच अर्ध उत्तर दडलेलं आहे आणि सायकॉलॉजिस्ट म्हणून विचार करू की टीचर म्हणून विचार करू की एक आई म्हणून विचार करू अशा तिन्ही विचार कर. तर हे आहेच की एक्सपोजर जसं बदलत गेलं आणि जसं आपण वयात येणं ही जी कॉन्सेप्ट आहे याचं वय सुद्धा आता हल्ली खाली आलेलं आहे. जर तुम्ही डॉक्टरांना भेटलात, बोललात, तर आपल्या आजूबाजूला आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल, की वयात येणं म्हणजे मुलींना येणारी मासिक पाळी असेल, त्याचंच वय आता खूप खाली आलेलं आहे. तर सगळ्याच दृष्टीने ज्या पद्धतीने काळ बदलत चाललाय आणि एक्सपोजर आहे म्हणा किंवा फूड हॅबिट्स म्हणा, ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी हल्ली चालू आहेत, त्या सगळ्याचाच एकत्रित परिणाम होतोय. वातावरण आहे म्हणजे धावपळीचं युग आहे आणि सगळ्यांनाच जॉईंट फॅमिली मिळत नाही. त्यामुळे ज्या पद्धतीने आपल्या आजूबाजूला सगळेजण आहेत किंवा नाही आहेत,
त्याच्यामुळे नक्की आणि सोशल मीडियावरती, टीव्हीवरती काय पद्धतीच्या गोष्टी बघितल्या जातायत आणि यावर प्रत्येक वेळेस पालकांचा कंट्रोलही नाहीये. बाय रिसर्च असं म्हटलं गेलेलं आहे, की एखादी हिंसा किंवा काही असा त्रासाचा प्रसंग प्रत्यक्ष जेव्हा एखादं लहान मूल बघतं, त्याही पेक्षा गुणिले 10 म्हणजे 10 पटीने अधिक परिणाम होतो जेव्हा एखादी घटना टीव्हीवर किंवा सोशल मीडियावरती जेव्हा लहान मूल बघतं. कारण त्याचा इम्पॅक्ट तेवढा कलरफुल विथ साऊंड आणि असा आहे. म्हणजे एखादा खून बघितला किंवा मारामारीचा प्रसंग ज्यावेळेस खूप लहान मूल जेव्हा ते टीव्हीवर बघतं त्यावेळेस त्याच्या मनावर होणारा परिणाम हा फार वेगळा आहे. आणि आजकाल ज्या पद्धतीचे कार्टून्स आहेत, त्याच्यामध्ये जी भाषा आहे त्याच्यामध्ये काही कार्टून्स खरंच काही चांगले असतील, शैक्षणिक काही माहिती देणारे असतील. परंतु असेही काही आहेत, की लहान मुलांचा विचार न करता ज्या पद्धतीने जाहिराती किंवा सगळ्याच गोष्टी ज्या मुलांपर्यंत पोहोचतात, ज्या पद्धतीने पोहोचतात, जितक्या लवकर पोहोचतायत, त्याचाही परिणाम होताना दिसतो. आणि खरंच आहे, की या सगळ्यावरती आपण पूर्णपणे कंट्रोल नाही मिळवू शकत. परंतु त्याच्यातनं मार्ग कसे काढता येतील आणि त्याचं निदान तो परिणाम कमी कसा करता येईल आणि ते एक्सपोजर कमीत कमी कसं ठेवता येईल, यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. कारण मैदानी खेळ हा जो विषय होता, तो पूर्वी जेवढा होता, बाग-बगीचे आहेत आणि त्याच्यासाठी मुलांचं जे मोकळेपणाने खेळणं, वावरणं आहे, ते जेवढं वाढेल आणि हे एक्सपोजर्स जेवढे कमी होतील आणि त्यांचं खानपान आपण जे म्हणतो डाएट जेवढं व्यवस्थित राहील आणि पालकांचं त्याच्याकडे जितकं लक्ष राहील, मोकळेपणा जेव्हा येईल संवादामध्ये, त्यावेळेस मला वाटतं लहान मूल किंवा पौगंडावस्थेत जाणारं मूल जेवढ्या लवकर आई-वडिलांची फ्रेंडली लेव्हलवरती मैत्रीपूर्ण संबंध असतील, गोष्टी शेअर केल्या जातील, बोलल्या जातील, तेवढ्या लवकर आपल्याला त्याच्यावरती वॉच ठेवणं म्हणा किंवा त्या हँडल करणं जास्त पॉसिबल होईल. हं. पण आता तू म्हणालीस, की संवाद साधा. हं. पण आता समज एखादा 4th-5th स्टँडर्डचा मुलगा असेल, ओके. फॉर एक्झाम्पल त्यांनी आता जर सॅनिटरी पॅडची ॲड बघितली टीव्हीवर, हं. तर माझा मुलगा मला विचारतो, "आई, की हे काय आहे?" हं. तर आता मी कसं एक्सप्लेन करावं हो, त्याला? हो. नाही हा तर फार तो मोठा एक प्रश्न मोठा आहे. प्रश्न हो, पडतो हो. माझ्यासमोर. पण ना योग्य पद्धतीने वैज्ञानिक दृष्टिकोनातून जेवढ्या योग्य गोष्टी आहेत, जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या सांगणं गरजेचं आहे. किंवा कुठूनही बाहेरून काहीतरी विचित्र कळण्यापेक्षा किंवा चुकीची माहिती कळण्यापेक्षा अ, त्या वयाच्या मानाने त्याबद्दलची खरी माहिती, परंतु ती थोड्याशा आपण म्हणतो ना व्रॅप करून अशी काही एक एक्झाम्पल दे ना मला. हो, नक्की. आपल्याला त्याला असं काहीतरी म्हणजे आता आपण हेच जर उदाहरण घेतलं, त्या वयाचं लक्षात घ्यायला लागेल. ते मूल कोणत्या वयाचं आहे आणि त्याला कुठेही असं नाही वाटता कामा, की आपण काहीतरी लपवतोय किंवा खोटं सांगतोय. अशा पद्धतीने, की छोटंसं बाळ जेव्हा जन्माला येतं, तेव्हा आई बाळाला जन्माला घालते. त्याच्यासाठी ना आईचं शरीर आधीपासून तयार व्हावं लागतं. म्हणून या काही गोष्टी आहेत, ते तुला मोठा झाल्यावरती जास्त नीट कळतील. या पद्धतीने जर आपण सांगू शकलो, की ते अव्हॉइड करायचा नाहीये आपल्याला. कोणताही विषय अव्हॉइड करायचा नाहीये. म्हणजे यासाठी शाळांमध्ये काय वातावरण आहे फार महत्त्वाचं ठरेल. म्हणजे मला हे नमूद करायला आवडेल, की पालक खूप लक्ष देतात मुलांकडे. पण शाळेत ॲडमिशन घेत असताना तुम्ही किती वेळा किती पालक सजग आहेत, की हे विचारता, की शाळेत स्कूल काउन्सिलर आहे की नाहीये? एवढी मोठी जेव्हा संख्या असते शाळेत एवढी मुलं असतात, विद्यार्थी असतात, त्यावेळेस निदान 2 स्कूल काउन्सिलर्स, सायकॉलॉजिस्ट तिथे असणं फार गरजेचं आहे. आणि मग वेळच्या वेळी काही गोष्टी चा पत्ता लागेल किंवा काही गोष्टी चुकीच्या मार्गाने जाण्याआधी आपल्याला त्याची काय म्हणूया आपण ओळखता येतील. आणि शाळेतलं वातावरणही मुलांसाठी मग खूप मोकळं असेल, की तुम्हाला जर छोटे-छोटे इश्यूज असतात. आपण आता हल्ली जर वर्तमानपत्रात आणि सोशल मीडियावर बघितलं, तर या वयातल्या पौगंडावस्थेकडे जाणाऱ्या किंवा पौगंडावस्थेत असणाऱ्या शाळेतल्या मुलांच्या आत्महत्यासुद्धा हल्ली आपल्या कानावर आलेल्या आहेत. तर या लेव्हलपर्यंत जेव्हा मुलांचा विचार जातोय, या सगळ्याचं कारण शोधून यावरती सगळ्यांनी आत्मचिंतन करणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून पुन्हा-पुन्हा मानसिक स्वास्थ्य हा विषय येतो. मग तो पालकांसाठी, त्यांचं मानसिक स्वास्थ्य, पालकांमधलं म्हणजे आई-वडिलांचं आपापसात असणारं नातं, हे सुद्धा मुलांवरती
खूप मोठा परिणाम करत असतं. म्हणजे मगाशी जे तुम्ही अँगर इश्यूज म्हटलात, त्या संदर्भामध्ये म्हणजे मी एक केस अशी बघितली होती, की त्या मुलीच्या संदर्भामध्ये आई-वडील माझ्याकडे घेऊन आले होते. पण काही सेशन्स झाल्यावरती माझ्या लक्षात आलं, की मुळात आई-वडिलांचं नातं एवढं सुदृढ नाहीये आणि ज्या पद्धतीने आई-वडील एकमेकांशी वागतायत, त्याचा परिणाम त्या मुलीवर कुठेतरी होत होता. त्यामुळे ती फार जास्त रागीट, तापट आणि खूप डिस्टर्ब होती. आणि ज्यावेळेस हे लक्षात आलं, की आई-वडिलांमधला संवादच मिसिंग आहे, पूर्णपणे बंद आहे. तर त्यावेळेस तिला ते मोकळं, आनंदी वातावरण मिळत नव्हतं. अशा खूप गोष्टी असतात. म्हणजे एक छान चित्रावरून एक टेस्ट आहे. त्या चित्रांमधनं आम्ही लहान मुलांना सांगतो, की तुम्हाला याच्यात काय दिसतंय सांगा, गोष्ट सांगा. तर त्या चित्रावरून गोष्टी सांगत असताना मुलांच्या आपल्याला मनात जाता येतं. त्याला प्रोजेक्टिव्ह टेक्निक म्हणतात. तर त्याच्यातून कळतं, की मुलाच्या मनात काय चालू आहे आणि त्यानुसार त्या सायंटिफिकली डिझाइन केलेल्या टेस्ट आहेत. त्यातली जी चित्र आहेत, त्या प्रत्येक चित्रामागे कोणत्या पद्धतीची भावना त्या भावनेचं एनालिसिस आम्ही करतोय ते टेक्निकली डिफाईन केलेलं असतं आणि तिथून मग काही गोष्टी उलगडत जातात. त्यात एक छोटासा मुलगा होता आणि सारखं त्याच्या त्या गोष्टी सांगण्याच्या पद्धतीवरून माझ्या लक्षात आलं, की त्याची काहीतरी तक्रार भावंडाबद्दल आहे. आणि मग आईशी बोलल्यानंतर कळलं, की त्या दुसरीतल्या मुलाला एक छोटी बहीण आहे आणि आई नेहमी "ती बघ किती छान आहे. ती बघ तिचं तिचं काम करते. ती बघ काही त्रास देत नाही. तुझा मात्र खूप त्रास आहे." त्याच्यामुळे काय होत गेलं ना, त्या मुलाच्या मनात बहिणीबद्दल, लहान बहिणीबद्दल खूप तीव्र असं द्वेषाची भावना निर्माण झाली, हेट्रेट निर्माण झालं. पण या उलट जर तुम्ही असं सांगितलं, की "तुझी बहीण आहे, तू दादा आहेस." अशा पद्धतीने त्यांचं नातं जर सुदृढ केलं आणि सतत कंपेअर केल्यामुळे त्याला तो राग येत गेला. तर सिबलिंग रायव्हलरी त्याच्यातनं रिव्हील होत होती. अशा काही छोट्या-छोट्या गोष्टी असतात. आई-वडील मुद्दाम करत नाहीत, पण मुद्दाम छान करण्यासाठी काही गोष्टींसाठी आपल्याला सजग राहणं फार गरजेचं आहे. अगदी बरोबर. आजकाल आपली मुलं आहेत ना, ही जेवढी घरामध्ये असतात, मला असं वाटतं त्याहून कितीतरी जास्त वेळ ती बाहेर असतात. हं. मग ती शाळा असतो किंवा क्लासेस असतो, त्यांच्या इतर ॲक्टिव्हिटीज असो. आपण घरामध्ये तर त्यांना समज खूप प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंट दिलं, आपण खूप छान वागलो, व्यवस्थित सगळं केलं. पण जेव्हा बाहेर जाऊन ते कोणाला भेटतायत, कोणाशी मैत्री करतायत, ह्या गोष्टींवर तर आपला कंट्रोल नाहीये ॲज अ पॅरेंट. पण अशा वेळी सगळेच काही मुलं चांगलेच असतील असं नाहीये. मे बी तुम्ही चांगल्या फॅमिलीजमधून असाल, पण सगळेच काही म्हणजे तुम्हाला काहीतरी चांगलं शिकवतील तुमच्या मुलाला असे नसतात. तर आता हा जो एक्सटर्नल इन्फ्लुअन्स आहे, तो पॅरेंट्स लोकांनी कसा मॅनेज करावा? प्रोटेक्टेड एन्व्हायर्नमेंट आपण घरात देतो, हे जे तुम्ही म्हणालात, मला वाटतं तिथेच थोडी ओव्हर अँक्झायटी ॲज अ पॅरेंट्स येते की काय, याचा पुनर्विचार व्हायला हवा. कारण आपण प्रोटेक्ट करायचंय म्हणजे नक्की काय करायचंय आणि कशा-कशापासून करायचंय? एक सेफ्टी सिक्युरिटीपर्यंत आपण बघितलं ठीक आहे. भावनिक दृष्टिकोनातनं आपण त्यांच्या पाठीशी आहोत आणि त्यांच्या भावना कशा पद्धतीने म्हणजे वाढीस लागतायत यावरती आपण लक्ष दिलं इतपत ठीक आहे. परंतु काही वेळेस ना एका मर्यादेनंतर काही अनुभव त्यांचे त्यांना घेऊ देता येणं फार गरजेचं आहे. आणि त्यानंतर मग ते अनुभव येत असताना ते हँडल कसे करायचे, त्यातून मार्ग कसा काढायचा, याबद्दल आपण त्यांच्या पाठीशी राहूया. म्हणजे माझा मुलगा पडणारच नाही, त्याला लागणारच नाही किंवा त्याला कुठून कधी अनुभव वाईट येणारच नाही, हेही अति केल्यामुळे ना पटकन डिप्रेशन आणि अँक्झायटी वाढत चालली आहे. कारण त्यांना कुणी रागवतंय किंवा ओरडतंय किंवा कुणी नाही म्हणतंय, नकार देतंय किंवा कुठल्या गोष्टीसाठी कंट्रोल करतंय, याची सवय राहिलेली नाहीये. त्यामुळे असं न होऊ देता त्या कारण बाहेरच्या वातावरणात तर आपल्याला त्यांना पाठवायचं आहेच आहे. तर बरोबर. त्याच्यासाठी ते कसे तयार होतील यावरती काम होणं फार गरजेचं आहे आणि थोडेफार काही कटू अनुभव आले तर येऊ देत की. हे कटू अनुभव येणारच आहेत आणि काही हरकत नाही. आपण ते कशा पद्धतीने काय म्हणूया आपण लेट गो करतोय, हँडल करतोय आणि त्यानंतर ठीक आहे असं झालं, हरकत नाही. सगळेच जण छान म्हणणार नाहीयेत, सगळेच जण कौतुक करणार नाहीयेत. तर त्यावेळेस हरकत नाही, ठीक आहे. पण तरीसुद्धा स्वतःचा म्हणजे जो सेल्फ कॉन्फिडन्स आहे, तो कसा जागृत ठेवायचा आणि आई-वडिलांशी येऊन बोलायचं आणि त्या गोष्टीतनं बाहेर पडायचं हे फार महत्त्वाचं आहे. नाहीतर मग मुलं मनाला लावून घेतात. मग ही व्यक्ती माझ्याशी असं वागली किंवा ते शिक्षक असं म्हटले, तो मित्र असं म्हटला. याचं एक्स्ट्रीम लेव्हलवरती त्यांना दुःख झाल्यावरतीही काही गोष्टी आपण अलीकडे बघितल्या, की त्या मुलाने सुसाईड नोटमध्ये तसं लिहिलं आणि आत्महत्या केली. म्हणजे खूप दुर्दैवी ही घटना आहे. तर मला असं वाटतं त्या शाळेत आता आपल्याला खरं
पूर्णपणे माहिती नाही, पण असं कोणत्याही ठिकाणी घडायच्या आधी जर तिथे मानसशास्त्रज्ञ मदतीला असते आणि त्यांच्याशी जर ते मूल जाऊन बोलू शकलं असतं, तर मला वाटतं की अशा काही घटना आपल्याला टाळता येतील. अगदी बरोबर. मग मला एक सांग, की आत्ता जे म्हणजे हे जे चेंजेस होत चाललेत आपल्या सोसायटीमध्ये, तू आता संवादाबद्दल बोललीस पालक आणि पालकांच्या. तर हा जो संवाद आहे ना, हा आपल्याला बोलायला खूप इझी वाटतो, की "अरे, मला मैत्रीण समज." वयात येणाऱ्या मुलाला म्हणतो, "अरे, मला मित्र समज." पण हे खरंच पॉसिबल आहेत का? म्हणजे आई आणि वडील हे मित्र-मैत्रीण खरंच होऊ शकतात का? आणि त्यांनी खरंच असं व्हावं का? मला वाटतं हे लक्षात घेतलं पाहिजे, की जसं आपण म्हणतो, की सासू ही सासू असते, ती आई होऊ शकत नाही. तसंच हे जे नातं जे आहे तेच ॲक्सेप्ट केलं पाहिजे. फक्त त्या नात्यामध्ये मैत्रीपूर्ण संबंध आहेत का? मित्रत्वाची भावना आहे का? आणि आई पूर्णपणे आई म्हणजे मैत्रीणच असंही चालणार नाही ना, येऊन हो. टपलीतच हो, मारत हो. बसले तर अगदी. तेही आपल्याला जर होऊ द्यायचं नाहीये. तर आई आणि वडील हे मित्रत्वाच्या भावनेतनंच आहे, मैत्रीपूर्ण संबंध आहेत, की काहीही झालं, सांगितलं तरी एका मर्यादेनंतर ते हे असं कशाला वागत बसलास, याच्या पलीकडे ते माझ्या पाठीशी उभे राहतील. ही भावना, हा विश्वास जेव्हा त्या मुलीच्या मनात लहानपणापासून रुजवला जाईल, निर्माण होईल, तर मला वाटतं खूप गोष्टी या सोप्या होतील. त्यासाठी पालकांना मनाची तयारी ही करायची आहे, की पिढीचा फरक आहे. ते वेगळेच मुद्दे घेऊन तुमच्यासमोर येणार आहेत, ज्याचा तुम्ही विचारच केला नाही. म्हणजे हल्ली आता लिव्ह इन सारख्या गोष्टी असतील, आई-वडिलांना मग किती तुम्ही ओपन माइंडेड राहू शकताय किंवा त्याबद्दल संवाद साधून तुम्ही कसा सुवर्णमध्य गाठू शकताय, हे याच्यामध्ये फार महत्त्वाचं ठरेल. तू ॲज अ काउन्सिलर खूप साऱ्या शाळा आणि कॉलेजेसमध्येही काम केलेलं आहे. तर अशी तू एखादी कुठली केस हँडल केलीस का, की जी खरंच तुझ्या मनाला अशी चटका लावून गेली आहे? अ, बऱ्याच बाबतीत असं होतं आणि त्यावेळेस कसं होतं ना, की जी व्यक्ती खरं तर आपल्याकडे केस घेऊन आलेली असते, तर त्या व्यक्तीच्या काउन्सिलिंगपेक्षा ना, त्या पालकांच्या काउन्सिलिंगची फार गरज मला भासते आणि कुठेतरी ते ओपन माइंडेडनेस नाहीये आपल्याकडे, की पालक अजूनही तेवढे काय म्हणूया आपल्याला, की तेवढी त्यांना जाणीव नाहीये, की मलाच काउन्सिलिंगची गरज आहे. त्याच्यासाठी त्यांची तयारी नसते. की त्या लहान मुलाला किंवा मुलीला त्यांचं म्हणणं असतं, की हिला सांगा, हिला समजवा, ही ऐकत नाही, याचं असं नाही. तर ते तेवढ्या हार्श पद्धतीने ती व्यक्ती अशी वागत असते, तेव्हा असं वाटतं, की थँक गॉड मी या व्यक्तीचा मुलगा किंवा मुलगी नाहीये. पण मुद्दा इथेच येतो, की प्रत्येक वेळेस ना त्या व्यक्तीची चूक किंवा त्या व्यक्तीला काउन्सिलिंगची गरज नसते. जी व्यक्ती आमच्याकडे आलेली असते बऱ्याचदा असं जाणवतं, की याच व्यक्तीला काही गोष्टी सांगण्याची गरज आहे. जसं मी तुम्हाला आत्ता म्हटलं, की सिबलिंग रायव्हलरीची ती एक केस होती. एकतर इतकं गोड छोटासा मुलगा म्हणजे त्या टेक्निकचा मी तुम्हाला सांगेन, की कशा पद्धतीने वापर होतो. त्या छोट्या-छोट्या चित्रांमधनं गोष्टी सांगायच्या असतात किंवा त्या चित्र बघून त्या मुलांना काय वाटतंय त्याबद्दल जेव्हा ती मुलं सांगत असतात, त्यावेळेस त्या मुलाचं असं सारखं चालू होतं, सिंहाला भूक लागली आहे, त्या सश्याला भूक लागली आहे. तर त्यावेळेस मी हे पूर्णपणे बाजूला ठेवलं आणि म्हटलं, "बाळा तुला भूक लागली आहे का आत्ता?" तर त्याला खरोखर भूक लागलेली होती आणि तुमचं अनकॉन्शियस माइंड लहान मूल किती निरागसतेने ते सांगत असतं हे आपल्या लक्षात येतं. म्हणजे इतक्या लेव्हलवरती म्हणजे साध्या गोष्टीपासून मोठ्या गोष्टीपर्यंत एनालिसिस त्या टेस्टमधनं होतं. फक्त तुम्ही त्या लहान मुलांकडे ना तेवढं लक्ष देणं गरजेचं आहे, की हे लहान आहे, यांना काय कळतं? हा अप्रोच जर ठेवला तर गोष्टी खूप कठीण होऊन जातील. फार एक सुंदर कविता आहे सलील कुलकर्णी यांची, की मूल शाळेतनं आल्यावरती जेव्हा काहीतरी सांगत असतं, त्याविषयीची नक्की तुम्ही जाऊन ऐका. तर त्याच्यातही त्यांनी फार सुंदर सांगितलंय, की ती गोष्ट तिथेच राहून जाते ना. आई आज काय झालं हं. माहितीये? तर त्यावेळेस आई जेव्हा म्हणते, की "ते तू आधी हातपाय धुव, आधी ते दप्तर नीट ठेव आणि मला जरा काम आहे." तर त्यावेळेस ती गोष्ट तिथेच राहून जाते. तर आपण मुलांच्या भावना समजून घेताना छोट्या-छोट्या गोष्टीत कधी-कधी कमी पडतो. तर ते लक्ष देणं फार गरजेचं आहे. नाहीतर मग ते मनातल्या मनात राहतं सगळी अ, कथा ती त्यांची आणि मग त्यावेळेस त्यांना सवय होते, की आपलं कोणी ऐकणारच नाहीये आणि मग तो संवाद तुटत जाण्याची शक्यता निर्माण होते. तर आजच्या काळामध्ये हे कितीही कठीण असलं तरी त्याचा थोडासा आपल्याला बॅलन्स साधणं फार गरजेचं आहे. ॲक्चुअली आजकाल आहे ना, पॅरेंट्स ही वर्किंग असतात आणि पूर्वी कसं म्हणजे एक जॉइंट फॅमिली सिस्टम होती. तर म्हणजे घरी मूल आल्यानंतर कोण ना कोण बोलायला असायचंच. पण आता न्यूक्लिअर फॅमिलीज असल्यामुळे आणि टेक्नॉलॉजी इतकी ॲडव्हान्स असल्यामुळे ते मूल पण असं तुला वाटतं का असं एकलकोंडं वगैरे होत चाललंय आजकाल? काही बाबतीत असं जाणवतं.
आणि मग तेच होतं की म्हणून मग सोशल मीडिया किंवा गेम खेळणं, मोबाईलचा आधार ते घेतात. पण तरीही त्यातूनही जर तुम्हाला असं काही करता आलं, की कुठे आजूबाजूला छान काही नाटकाचं शिबिर आहे बाबा किंवा व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा आहे, तबल्याचा क्लास आहे आणि ते त्याच्या अनुषंगाने म्हणजे त्या बाळाचा, मुलाचा इंटरेस्ट सुद्धा त्याच्यात आहे. अशा पद्धतीने त्याचा जर का आपल्याला शोध घेता आला आणि त्याविषयी काही काम करता आलं तर फार बरं होईल आणि वेळ काढून म्हणजे शनिवार, रविवार वेळ असेल त्यावेळेस तरी तो वेळ आपण जर लहान मुलांना दिला, त्यांच्याशी संवाद साधणं असेल किंवा त्यांच्याबरोबर जसं मी मगाशी म्हटलं काहीतरी चित्र काढत बसला आहात किंवा काहीतरी तुमच्या जुन्या गोष्टी तुम्ही गप्पा सांगताय, कुठेतरी छान फिरून आलात, ज्याच्यामध्ये टीव्ही नाहीये, फोन नाहीये. तर हा वेळ फार छान आपल्याला त्याचा उपयोग करून घेता येईल. बरोबर बोललीस, अगदी बरोबर. म्हणजे ना आजकाल कम्युनिकेट करणं एका टीनेजरशी आता माझ्या घरामध्ये मी एक टीनेजर हँडल करते आणि एक 8 वर्षाचा मुलगा हँडल करते. तर मी दोन्ही जे एक्सपिरियन्स घेते ना ते खूप वियर्ड आहेत, म्हणजे वेगळे वेगळे आहेत ते एक्सपिरियन्स. टीनेजर मुलं होताना आहे ना, असं म्हणजे फक्त माझ्या बाबतीतच आहे की सगळ्यांबाबतीत आहे की ते लोक जरा कमी कमी बोलायला लागतात. तुला काय वाटतं ऍज अ मला सायकोलॉजिस्ट? वाटतं वेगवेगळ्या केसमध्ये हे वेगवेगळं असू शकतं. स्वभावानुसार, त्या व्यक्तीचा जसा स्वभाव आहे आणि वातावरण आजूबाजूचं काय आहे त्यानुसार असू शकतं. पण बऱ्याचदा पौगंडावस्थेमध्ये येत असताना जसं आपण म्हणतोय टीनेजर ते मित्र-मैत्रिणींच्या अधिक जवळीक त्यांची निर्माण होते. जशी त्यांची जगाशी बरोबर. ओळख वाढत जाते, त्या पद्धतीने त्यांना वेगवेगळी प्रलोभनं आहेत, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आता आकर्षण वाटत जातात आणि ते स्वतःलाही एक्सप्लोर करत जातात आणि ती एक एनर्जी आहे, ऊर्जा आहे. त्यामुळे जिथे संवाद त्यांना योग्य वाटत असेल आणि मुळात कसं आहे, व्यक्तिमत्वातील फरक हे आहेतच. म्हणजे काही जण इंट्रोव्हर्ट असतात, काही जण एक्स्ट्रोव्हर्ट असतात. तर त्यानुसार आणि याच्यात काही चूक बरोबर नाहीये. एक्स्ट्रोव्हर्ट असणं ही चूक बरोबर नाहीये किंवा इंट्रोव्हर्ट असणं ही चूक नाहीये. परंतु त्या व्यक्तिमत्वाच्या पद्धतीनुसार त्याची जडण-घडण होणं आणि त्याला तसं ॲक्सेप्ट करणं फार महत्वाचं आहे. म्हणजे एखादी इंट्रोव्हर्ट व्यक्ती असेल, लहान मूल असेल, पौगंडावस्थेतलं असेल, त्याला कदाचित पार्टी करणं, सगळ्यांमध्ये जाणं आवडत नसेल. आवडत असेल की पुस्तक वाचायला, हरकत नाही. पण मग लगेच जेव्हा समाजातनं असं म्हटलं तर "काय वेडा आहे, वाचत बसतो, बाहेर नाही जात." पण त्या व्यक्तिमत्वामध्ये जर तशी गरज असेल आणि त्याची पद्धतच ती असेल, त्या प्रकारच व्यक्तिमत्वाचं जर इंट्रोव्हर्ट असणं असेल, अंतर्मुख असणं असेल, तर त्याच्यात चुकीचं काहीच नाहीये, गैर काहीच नाहीये. त्यामुळे कुठलीही वेगळी गोष्ट ना, आपण सगळेजण फार पटकन त्याला अबनॉर्मल समजू लागतो किंवा ज्या पद्धतीने समाज लेबल करतो, त्याचाही परिणाम मला वाटतं लहान मुलांपासून, पौगंडावस्थेतील मुलांपासून सगळ्यांपर्यंतच तो फार तीव्रतेने होत असतो. अगदी बरोबर. आता आपण पॉडकास्टच्या एंड स्टेजला आलोय. तर मला आहे ना जाता जाता असं पॅरेंट्ससाठी आणि त्यांच्या मुलांसाठी काही ॲडवाईस किंवा असे काहीतरी टिप्स देणार, की म्हणजे ज्यांनी आपल्यासारख्या पॅरेंट्सचं जे लाईफ आहे, की इतकं जे हेक्टिक आणि एवढं टर्ब्युलंट आहे, ते थोडं सेटल होईल आणि हेल्प होईल आम्हाला. हं. मला वाटतं आधी पालक म्हणून स्वतःचा विचार करत असताना तुम्ही स्वतः माणूस आहात हे एक्सेप्ट करा, की पालक म्हणून मी जेव्हा आई म्हणून काम करत असते, आई म्हणून भूमिका निभावत असते, तेव्हा माझ्याकडूनही चुका होणार आहेत. मी आई आहे म्हणून मी देवी किंवा मी परफेक्ट नाहीये. पण या चुकांमधून मला शिकायचंय आणि माझ्या पाल्यासाठी जे योग्य आहे, जे महत्वाचं आहे, ते काम मला जर करत राहायचंय, तर त्याच्यासाठी मी सजग असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी वाचन असेल, काही चांगल्या गोष्टी ऐकणं असेल किंवा इतरांची मदत घेणं असेल, इतर कुटुंबातील सदस्यांची, तर त्याच्यात कुठेही चूक नाहीये. हे महत्वाचं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण सगळं मीच करेन असं जर मी म्हणत बसले, तर तेही शक्य नाहीये. आणि कुठेतरी पिढीचा फरक आहे. त्यामुळे काळ जसा बदलतोय, तसं आपल्याला बदलत जाणं गरजेचं आहे. म्हणजे अगदी आपल्याच लक्षात येईल, की आपलं पहिलं मूल जन्माला येतं तेव्हा आपण आई म्हणून वेगळ्या असतो आणि दुसरं मूल जन्माला येतं एक्झॅक्टली. त्यावेळेस ज्या पद्धतीने थोड्या गोष्टी आपण की काही हरकत नाही चालेल आता मी कॉन्फिडन्स लेवल वाढतो. तर एक आई 2 मुलांची किंवा 2 मुलींची आई असताना सुद्धा ती थोडी वेगळी असते, बदलत गेलेली असते. पालक म्हणून आपण बदलत जातो. तर त्या गोष्टींचा आपण ॲक्सेप्टन्स ठेवला पाहिजे, भान ठेवलं पाहिजे. स्वतःलाही कधी माफ करायला हवे आणि मला माझे फार आवडते कवी आहेत. त्यांची ही ओळ आहे संदीप खरेंची. तर अशा फार सुंदर, सुंदर गोष्टींमधून आपण छोटं-छोटं शिकत असतो. तर ते शिकत राहणं गरजेचं आहे आणि लहान मुलांवरती स्वतःची स्वप्न, स्वतःच्या इच्छा न लादता
ते एक वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि ते व्यक्तिमत्व म्हणून घडत असताना त्यांच्या ज्या क्षमता आहेत किंवा त्यांच्या ज्या मर्यादा आहेत त्यावरती आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि घाईकुतीला येऊन की या स्पर्धेच्या युगामध्ये हे आलं पाहिजे, तेही अशा पद्धतीने प्रेशराईज न करता आपण शांतपणे महत्त्वाच्या गोष्टीवरती हळूहळू काम करत राहिलं पाहिजे. खूप छान. परफेक्ट. एकदम पूजा, आज तू एवढी छान माहिती दिली आहेस आम्हाला आणि आय एम शुअर की जे आमचे ऑडियन्स ऐकतायत त्यांनाही काही ना काही नक्की टेक अवे असणार आहे या आपल्या एपिसोडमधून. थँक्स अ लॉट. थँक्स रिअली. खरं तर तुमचे खूप खूप आभार. कारण इतकं सुंदर हा सेटअप आहे, इतकं छान नाव आहे, ज्याच्यात मानसिक स्वास्थ्य जपलं गेलेलं आहे. आरामात बोला. आणि मला ही संधी दिली आणि मला व्यक्त होता आलं. खूप खूप आभार. थँक्यू. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमचे बाकीचे व्हिडिओही नक्की चेकआउट करा. अशाच इन्स्पायरिंग आणि मोटिवेशनल कंटेंटसाठी आमचं चॅनल आरामात बोलायला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच प्रेम देत राहा. थँक्यू.